शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हे जाणून काले तालुका कराड येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सत्यशोधक समाजाच्या परिषदेत रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्याची घोषणा केली आणि 4/10/1919 रोजी काले येथे ती स्थापनाही केली. त्यानंतर 1924 रोजी संस्थेचे स्थलांतर सातारा येथे केले. आज महाराष्ट्राच्या मनोभूमीत रयत शिक्षण संस्था खोलवर रुजून बसली आहे. महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाविषयी पाहिलेली स्वप्ने कर्मवीरांनी पूर्ण केली आहेत. शिक्षणातून सामाजिक क्रांतीचे शस्त्र आणि शास्त्र मिळावे हा विचार रयत शिक्षण संस्थेने रुजवला. सामाजिक समतेचा प्रभावी विचार त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र पसरवला आहे. शिक्षण घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे हे जाणून त्यांनी 18 पगड जाती जमातीत विखुरलेल्या ग्रामीण जनतेला झोपड्यामध्ये राहणाऱ्या शोषित आणि वंचित समाजाच्या दारापर्यंत ही शिक्षणाच्या ज्ञानाची गंगा नेऊन पोहोचवली. कर्मवीरांचा तरुणांच्या मनगटातील शक्तीवर व डोक्यातील बुद्धीवर विश्वास होता. श्रमाला पर्याय नाही म्हणून त्यांनी कमवा आणि शिका ही योजना सुरू केली. विद्यार्थी नुसते पुस्तक केंद्रित होऊन चालणार नाही तर जगण्यासाठी जरूर असलेले उत्तम संस्कार विद्यार्थ्याला मिळाले पाहिजेत. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विषादतेचा मोह नभाला पडतो आहे. परिवर्तन ही काळाची गरज असते. रयत शिक्षण संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात आलेल्या विविध परिवर्तनामध्ये स्वतःला बदलले असून इतरांपेक्षा ती नेहमी 4 पावले पुढे असल्याचे आपल्याला दिसून येते आहे. रयत शिक्षण संस्था उभी करताना भाऊरावांनी उभा केलेला संघर्ष, प्रचंड मेहनत, सर्वस्वाचा त्याग हा एखाद्या स्वप्नासारखा आहे. त्यांचा जीवन प्रवास बहुजनांना प्रेरणा देणारा आणि अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. सातारामध्ये आपण कास तलाव पाहतो, कास पठार पाहतो, वासोटा किल्ला पाहतो, अशा अनेक गोष्टी आहेत. पण त्याही पेक्षा लोकांना ज्ञानाची, संस्काराची धडे देणारी रयत शिक्षण संस्था आज स्वाभिमानाने उभी आहे. त्यांच्या आठवणी जतन करण्यासाठी कर्मवीर स्मृती भवन उभे केले आहे. ते पाहिल्यावर खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची प्रचिती येते. आपण एकदा या भवनाला नक्की भेट द्यावी ही नम्र विनंती आपल्या सर्वांना आहे. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे, कराड.